मित्रांनो, भाजप नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे काही दिवसापासून प्रचंड ऍक्टिव्ह झालेले दिसतात आणि मीडियासमोर अनेक स्टेटमेंट त्यांचे आहेत, पण त्यांचा टार्गेट ऑडियन्स फिक्स आहे, तो म्हणजे मराठा समाज, मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरे मुद्देच नाही आहेत. असं म्हणत असताना कालचं एक स्टेटमेंट आहे त्यांचं, ते म्हणतात की मनोज जरांगे पाटील हे राजकारण्याची भूमिका घेतात आणि त्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे. आणि हे म्हणत असताना त्यांनी अजून एक स्टेटमेंट दिलेलं आहे. ते म्हणतात की मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाचं नेतृत्व आम्ही पण केलेलं आहे, पण आम्ही पडद्यामागे होतो, आम्ही कधी पुढं आलो नाही. मला त्यांना एवढंच विचारायचं आहे, तुमच्याकडे संधी होती पुढे येण्याची, समाजाचं नेतृत्व करण्याची, तर तुम्ही पुढं का आला नाहीत? का मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी तुम्ही लढला नाहीत? का तुमच्यात हिंमत नव्हती? आणि आज मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठ्यांच्या न्याय व हक्कासाठी लढतात, तर तुम्ही वरच्यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर चिखलफेक करायला निघालात. मराठा समाजासाठी तुम्ही आजवर कोणती भूमिका घेतली आहे ते स्पष्टपणे सांगा आणि पुरावे द्या. त्याशिवाय मनोज जरांगे पाटलांवर